रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बनवले आणि सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारांना मध्यस्थी करून बनवले. आता या प्रकारचा जबाबदारी कोणी घेईल का आणि त्या लोकांना कोण वाचवलं का? नाही, खरं म्हटलं तर जर न्यायालयाचा तसा आदेश असेल तर माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की आमच्याकडे कशिरला देखील अशाच प्रकारे 5 बिल्डिंगचं काम जे अनधिकृत होतं न्यायालयाने तोडण्याचा आदेश दिला, परंतु ते तोडताना न्यायालयाने ज्यांची घरं तुटणार आहेत जो बिल्डर असेल ज्यांनी ते डेव्हलप केलं त्यांना त्यांचा पूर्ण मोबदला त्या बिल्डरने द्यावा, अशा प्रकारचे देखील आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत. तर मला वाटतं कोणीही बेघर होता कामा नये. जर न्यायालयाची तसं काही आदेश असेल तर न्यायालयाला माझी विनंती आहे की जे लोक अशा प्रकारचे स्वस्तात घरं घेतात, तर खरं म्हटलं तर परिस्थितीनुसार 1-1 रुपया जमा करून प्रत्येक माणूस आपलं घर बनवते आणि जर असं घर तुटून माणूस रस्त्यावर येत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि तशा काही बाबतीत असेल तर नक्कीच आम्ही किंवा आमचे सगळे नेते आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ उद्याची उद्या आणि त्याची चौकशी करून पुढील याच्यासाठी आम्ही मागणी करू. या प्रकारामध्ये फक्त बिल्डर दोष नाही, त्यामध्ये अधिकारी देखील दोषी असतात ना. बिल्डर, अधिकारी, तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या संगनमताने अशी कामं होतात. ही कामं काही एका बिल्डर करत नाही, सगळ्यांच्या संगनमताने होत असतात. उद्या ठाण्यामध्ये जनता दरबार होणार आहे गणेश नाईकांचा, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे. दोघांमध्ये का सुप्त संघर्ष मग दिसतो? त्याच्यातलं मला काय माहीत नाही, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. तुम्ही आता जवळून बघता सगळ्यांना, त्याला वाटतं का? नाही, असं काय नाही. असं हे ॲक्च्युली या युतीच्या सरकारने प्रत्येक ठिकाणी जिथे पालकमंत्री असेल तिथे सहपालकमंत्री दिलेले आहेत. मामा, कुंभमेळा सुरू आहे. अनेक जर कुंभमेळा करत असतात, फडणवीस असतील ते जाऊन आलेले आहेत, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील जाणार आहेत. आपल्या पक्षातील काही नेते वगैरे, खासदार वगैरे, आमदार? नाही बघा, मी देखील स्वतः शुक्रवारी जाऊन आलो. ते एक आपल्या धर्माची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि एक आपली श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे मी देखील स्वतः शुक्रवारी गेलो होतो. मी देखील ते अमृतस्नान करून आलो.